जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती। तर याच्यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाच्या जागा, तर या लिपिक पदासाठी आपण इथं काय केलेलं आहे, लेक्चर चालू केलेले आहेत। स्पेशल 60 डेज साठी आपण विजेता सिरीज चालू केलेली आहे। अतिशय महत्वाची सिरीज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवत चला। स्पेशल 60 डेज मधून आजचा आपला 26 नंबरचा सेशन आहे। ठीक आहे, चला मराठी व्याकरणाचं लेक्चर रोज सकाळी 11 वाजता न चुकता अपलोड होतं, त्यामुळं तुमचं काम आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करणं। करूयात चालू। चलो, आजच्या सेशन मधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे। काय आहे प्रश्न? उद्या मी यावेळी घरी जेवत असेल या वाक्यातील काळ ओळखा। काळावर जास्तीत जास्त प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही समजून जाऊ शकता की कुठला सिलेबस मध्ये काय इम्पॉर्टंट, किती इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, चला। अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ। तर उद्या मी यावेळी जेवत असेन, संयुक्त क्रियापद, धातू साधित सहाय्यक क्रियापद। काय येईल? जेवत असेल म्हणजे जेवण्याची क्रिया, असेल म्हणजे भविष्य काळात चालू असेल, बरोबर। मग काय येईल? जेवत असेल चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ। पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही? रावा शब्दाचा समानार्थी कुठला नाहीये ते आपल्याला विचारले। शुक, राघू, पल्लव, पोपट। बघा बरं, रावा म्हणजे पोपट, पोपटलाच राघू म्हणतात, शुक सुद्धा म्हणतात, फक्त पल्लव पोपट शब्दाचा समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य। पुढचा प्रश्न, राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा प्रयोग ओळखा। राजाकडून आज्ञा देण्यात आली, कुठला प्रयोग आहे? कर्मभाव संकर प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग, भावे कर्तरी प्रयोग आणि भावकर्तरी प्रयोग। काय आहे बरोबर याच्यामध्ये? कुठला प्रयोग? राजाकडून आज्ञा देण्यात आली, देणारा कोण? राजा। राजा झाला आपला कर्ता, दिली ती काय? आज्ञा। आज्ञा झाला आपलं कर्म। ठीक आहे, आज्ञा झाला आपलं कर्म। बघा आता जो कोणी कर्ता याच्यामध्ये असेल त्या कर्त्याला काय असेल? कर्त्याला कडून प्रत्यय असेल। मग कुठल्या प्रयोगामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय असतो? तर त्या प्रयोगाचं नाव आहे, जो प्रयोग इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला आहे त्या प्रयोगाचं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग। पण मॅडम पर्यायामध्ये दिसतच नाहीये तो प्रयोग, मग पर्याय चुकलेत का तुमचा काही घोळ झालाय? तास अजिबात नाहीये। नवीन कर्मणी प्रयोगाचंच दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग। पर्याय कुठला योग्य? मग पर्याय दुसरा योग्य। पुढे, एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांतील चुकीचा पर्याय निवडा। भिंत, आज्ञा, विद्या, पूजा। एक वचन आणि अनेक वचन न बदलणाऱ्या नामांतील चुकीचा पर्याय। आता कसं फिरवलाय प्रश्न बघा, अनेक वचनात न बदलणारं नाम, पण चुकीचा पर्याय म्हणजे बदलणारं नाम ओळखायचंय, असं लॉजिक लावायचंय। ठीक आहे, बघा मग असा कुठला 4 पर्यायांपैकी शब्द आहे की तो एक वचन आणि अनेक वचनात बदलतो? कारण न बदलणारा चुकीचा म्हणजेच बदलणारा ओळखायचा आपल्याला। ठीक आहे, बघा एक असेल तर भिंत, एकापेक्षा जास्त असतील तर भिंती। काय नियम आहे आपला? अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन इकारांत होते, हा नियम ह्याच्यावर तयार झाला। आज्ञा, एक असेल तरी आज्ञाच, 2 असेल तरी आज्ञाच। विद्या, विद्या, पूजा, पूजा। तीनही शब्द एक वचन आणि अनेक वचनात सारखे राहतात, म्हणून आपला पर्याय कुठला योग्य आहे? इथे पर्याय पहिलाच योग्य, भिंतचं अनेक वचन भिंती होतं। खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोग ओळखायचा आहे, त्याने आता घरी जावे। कोणता प्रयोग आहे? कर्मकर्तरी, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग। काय येईल बरोबर? त्याने आता घरी जावे, कुठला प्रयोग आहे?
जाणारा कोण, घरी जाणारा कोण, जा धातू आहे, जाणारा कोण, तो झाला आपला कर्ता. जाण्याची क्रिया कोणावर झाली, जाण्याची क्रिया कोणावर झाली, घरावर झालीये नाही, कोणावर झालीये, त्याच्यावरच झालीये. म्हणजे वाक्यात कर्म नाही, कर्ता आहे त्याला सुद्धा प्रत्यय आहे. म्हणजे कुठला प्रयोग आहे आपला, अकर्मक, म्हणजे कर्म नाही, आणि जो असेल त्याला प्रत्यय भावे. अकर्मक भावे प्रयोग, उपप्रकार दिलेला नाहीये म्हणून काय झालं, आपल्याला मुख्य प्रकारच घ्यायचा आहे. अकर्मक भावे प्रयोग हा कोणाचा प्रकार आहे, भावे प्रयोगाचा, म्हणजे मुख्य प्रकार आहे आपला भावे प्रयोग. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील. हे झालं पहिलं वाक्य. काय, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील, ते मुलांचे नाटक बसवतील. हे झालं दुसरं वाक्य. जोडलंय व या अविकारी शब्दाने. तर हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य. काय येईल बरोबर, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील. हे वाक्य कुठल्या प्रकारचे, दोन वाक्य जोडलेत व या अविकारी शब्दाने. आणि व, अन, आणखी, शिवाय, नी हे अविकारी शब्द कुठल्या प्रकारामधले आहेत, तर हे अविकारी शब्द समुच्चय बोधकचे प्रकार अविकारी आहेत. आणि समुच्चय बोधक कोणाचा प्रकार आहे, प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे. आणि प्रधानत्व सूचक मध्ये जे काही चार प्रकार येतात, चार प्रकारांमधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते वाक्य काय असतं, आपलं संयुक्त वाक्य असतं. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य, पर्याय दुसराच योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय, अगदी सोप्या भाषेत मी सेशनचं स्पष्टीकरण देते सगळ्या प्रश्नांचं. त्याच्यामुळे ज्यांना आवडतंय सगळ्यांनी काय करायचंय, सेशन लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करायचंय. पुढचा प्रश्न आहे आपला, आपल्या आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो. म्हणजेच काय, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटलं जातं, केशवसूत, शांता शेळके, कुसुमाग्रज आणि अनिल. तर आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत, वि.वा. शिरवाडकर, म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. तर यांचं टोपण नाव इथं दिलंय, पूर्ण नाव दिलेलं नाही, टोपण नाव दिलेलं आहे. तर त्यांचं टोपण नाव, याच्यामध्ये दोन प्रश्न तुमचे क्लिअर होतात. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते, किंवा ते काव्यसंग्रह कुठल्या नावाने लिहितात, हाही प्रश्न याच्यामध्ये येतो. ठीक आहे. तर आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत आपले विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे, पुढील पैकी उद्गारार्थी विधान निवडा. उद्गारार्थी विधान कुठलं आहे, ही मूर्ती खूप सुंदर आहे. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, काम नेहमीच मोठे असावे, काय मज्जा आली सहलीत. ओळखा, उद्गारार्थी वाक्य ओळखायला एकदम सोपं. काय येईल बरोबर, उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी विधान कुठलं आहे, तर ही मूर्ती खूप सुंदर आहे, पांढरा रंग कोणाला आवडत नाही. हे आहे विधानार्थी वाक्य, हे आहे प्रश्नार्थी वाक्य, काम नेहमीच मोठे असावे विद्यार्थी वाक्य, आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह, काय मजा आली सहलीत, म्हणजे सहलीत खूप मजा आली. इथं दिलंय भावनेचा बोध होतोय म्हणून उद्गारार्थी वाक्य. पर्याय चौथाच योग्य. पुढे, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला काय म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, द्विगु समास. कुठला पर्याय योग्य, दिलेली दोन्ही पद समान दर्जाची असतात. तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं फक्त. बहुव्रीही मध्ये, गेली कॅमेराची लाईट, येईल लगेचच. समजून घ्या थोडस, पाहूयात स्पष्टीकरण तोपर्यंत. बघा, अव्यय तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं, बहुव्रीही मध्ये दिलेली दोन्ही पदे प्रधान नसतात, म्हणजे समान दर्जाचे नाहीत.
द्विगु मध्ये सुद्धा प्रथम पद संख्या, पण द्विगु हा कर्मधारयाचा उपप्रकार आणि कर्मधारय तत्पुरुषचा उपप्रकार आहे, म्हणजे द्विगु सुद्धा येणार नाही, याच्यामध्ये पण दुसरंच पद प्रधान आहे. उरला एकच आपला, दिलेली दोन्ही पदे प्रधान म्हणजे अर्थदृष्ट्या सारखी ना, दोन्ही पदे महत्वाची म्हणजे समान दर्जाची, दर्जा समान, काय महत्वाची दोन्ही पदे, म्हणून पर्याय कुठला योग्य आला आपला द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात, तुमच्या माहितीसाठी एक्झामला विचारलं जातं. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. पर्याय कुठला योग्य इथे, पर्याय दुसरा योग्य. पुढे, पुढील पैकी अव्ययी भाव समास असलेला पर्याय निवडा. अव्ययी भाव समास असलेला पर्याय कुठला आहे, कंबरपट्टा, गैरशिस्त, तोंडपाठ, विटी दांडू. अव्ययी भाव समास म्हणजे काय, अव्ययी भाव समास म्हणजे प्रथम पद प्रधान, ज्याच्यामध्ये पहिलं पद प्रधान असतं आणि उपसर्ग असतं ते, आणि तो पूर्णच्या पूर्ण सामासिक शब्द. अव्ययी भाव समासामधला सामासिक शब्द वाक्यामध्ये कशाचं काम करतं, क्रिया विशेषण अव्ययाचं काम करतं. ओके, तर अव्ययी भाव समास कुठला आहे याच्यामध्ये, गैरशिस्त, याचा विग्रह काय होतो, शिस्तीशिवाय. प्रथम गैर हा उपसर्ग आहे, गैर हा काय आहे, उपसर्ग आहे, म्हणून पर्याय कुठला योग्य, तोंडपाठ, तोंडाने पाठ, तत्पुरुष समास. विटी दांडू, विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास. कमरपट्टा मध्यम पदलोपी समास. ठीक आहे, किंवा कमरेचा पट्टा म्हटलं तर तत्पुरुष सुद्धा येईल. आपल्याला अव्ययी भाव विचारलं, पर्याय दुसरा योग्य. 1 मिनिट फक्त आपलं करेक्शन करून घ्या. इथं आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत, तर दामले आहेत आपले. कोण, कृष्णाजी केशव दामले. सॉरी याबद्दल थोडस मिस्टेक झाली, अचानक मला क्लिक झालं ते. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले म्हणजे यांचं टोपण नाव आहे केशवसूत. सॉरी, कुसुमाग्रज नसून काय आहे, केशवसूत आहे. करेक्शन करून घ्या. पर्याय पहिला योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, उचकी या शब्दाचं लिंग ओळखा. उचकी कुठल्या लिंगामध्ये येते, आम्हाला नाही माहिती कुठल्या लिंगामध्ये येते, आम्हाला फक्त मध्ये मध्ये उचकी लागली कोणी आठवण काढल्यावर लागते असं आपण म्हणतो, पण ते रिझन नाही ते उचकी लागण्याचं. ठीक आहे, हरकत नाही. बघा कुठला पर्याय योग्य येईल. उचकी या शब्दाचं लिंग, तिला काय म्हणतो आपण, उचकी आला. मला उचकी आले नाही, काय म्हणतो, मला उचकी आली. ऍक्च्युली आपण गुचकी म्हणतो, उचकी लागली. ठीक आहे, ती गुचकी किंवा ती उचकी. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य, ती म्हणजे कुठल्या लिंगामध्ये आलं, स्त्रीलिंगामध्ये आलं. पर्याय दुसरा योग्य. ढेकर मात्र उभयलिंग, दोन्ही लिंगामध्ये पण आहे ढेकर. तो ढेकर आणि ती ढेकर, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही लिंगामध्ये येतो. ठीक आहे, ढेकर आणि उचकी फरक आहे, पोट भरल्यावर ढेकर. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटलं जातं, आता ओळखा बरोबर उत्तर, महत्वाचा प्रश्न आहे. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक राज कपूर, व्ही शांताराम, दादासाहेब फाळके, सचिन पिळगावकर. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक चौघांपैकी कोणाला म्हटलं जातं, मराठी चित्रपट किंवा भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. त्यांचा कालखंड सांगू शकाल, त्यांचा कालखंड काय आहे, 1870 1944. कालखंड 1870 ते 1944 आहे. ठीक आहे, कोण आहेत असे आपले, दादासाहेब फाळके. पर्याय कुठला योग्य, पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे किंवा भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, ते भारतीय चित्रपटाचे निर्माते होते. त्यांनी भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट केला तो म्हणजे राजा हरिश्चंद्र. काय, त्यांचा चित्रपट कुठला पहिला, राजा हरिश्चंद्र. तो कधी प्रकाशित झाला राजा हरिश्चंद्र, तर 1913 ला, 1913 ला प्रसिद्ध किंवा दिग्दर्शित केला होता. पर्याय तिसरा इथे योग्य.
पुढचा प्रश्न आहे आई मुलीला भरतकाम शिकवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. क्रियापदाचा प्रकार कोणता? आई मुलीला भरतकाम शिकवते. द्विकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद. काय येईल बरोबर? काय येईल बरोबर? आई मुलीला भरतकाम शिकवते. क्रियापदाचा प्रकार कुठला आहे? शिकवणारी कोण? आई. आई झाला कर्ता. शिकवले ते काय? भरतकाम. हे झालं कर्म. कोणाला शिकवलं हे पण दिलंय, म्हणजे हे झालं प्रत्यक्ष कर्म आणि मुलीला हे झालं आपलं अप्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेली आहेत त्या वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणणार? द्वि म्हणजे दोन. द्विकर्मक क्रियापद. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, त्याचा हा निबंध वाईट आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. हे वाक्य काय आहे? पहिली गोष्ट तर होकारार्थी आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, म्हणजे या वाक्यालाच आपण काय म्हणणार? विधानार्थी वाक्य म्हणणार. बरोबर. बघा मग आता, त्याचा हा निबंध वाईट आहे, वाक्य रूपांतर मधला प्रश्न आहे हा. वाक्याच्या अर्थात बदल न होऊ देता फक्त होकाराचा नकार झाला पाहिजे. मग अशा वेळी आहे जर नाही करायचं असतं, म्हणून मूळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करायचा. ओळखा मग काय येईल? त्याचा हा निबंध वाईट आहे म्हणजे कसा नाहीये? चांगला नाहीये. मग काय येईल बरोबर? त्याचा हा निबंध चांगला नाही. चांगला नाही म्हणजेच वाईट आहे, आणि वाईट आहे म्हणजेच चांगला नाही. अर्थात बदल झाला का? फक्त होकारात. बरोबर. पर्याय दुसराच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडते लाईक करून घ्या. चला बरं पटापट, फास्ट मध्ये लाईक झालं पाहिजे आपलं. सेशन ज्यांना आवडते एकदा सेशन लाईक करून घ्या. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते? आहे हिम, पर्वत, हिमालय. कर्म कुठला या वाक्यामध्ये? कर्म म्हणजे सोसणारा किंवा अस आहे मध्ये अस धातू. असणारा कोण? असणारा हिमालय. हिमालय झाला आपला कर्ता. आहे तो काय? पर्वत. पर्वत झाला आपलं कर्म. त्यामुळे कर्म कुठला आहे आपल्याकडे? पर्वत हे वाक्यातील कर्म आहे. पर्याय तिसराच योग्य. ठीक आहे, जाऊयात पुढे. सेशन जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा एकदा. महत्वाची सिरीज आपण घेतली होती. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.